नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे यूट्यूब चॅनलवर इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते। सबस्क्राइब करा आपलं चॅनल, कारण की आपण सर्वात जास्त कंटेंट बेस्ड डेटा इथं अपलोड केलेला आहे आणि नवनवीन जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी सबस्क्राइब करा। तर आज आपण सर्वात आधी बजेट 2024-25 केंद्रीय आणि राज्य हा पाहणार आहे। ही जी पीडीएफ आहे ही @स्वराज्य अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर मी अपलोड केलेली आहे। @स्वराज्य अकॅडमी या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे। तर सर्वात आधी जे इम्पॉर्टंट एमसीक्यूज आहेत ते पाहणार आहे आपण। यामध्ये बजेट जे लेक्चर्स आहे हे ॲपमध्ये मी फ्रीमध्ये ओपन ठेवलेले व्हिडिओज आहेत, खूप मोठे आहेत, ते 1-1 तासाच्या आसपास असतील। तर त्यामुळे ते व्हिडिओज तुम्ही ॲपमध्ये जाऊन वन डे रिव्हिजन बॅच यामध्ये ओपन व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता डिटेल ज्यांना बघायचे आहेत त्यांच्यासाठी। आणि ज्यांना एमसीक्यू बघायचे आहेत तर ते आपण या व्हिडिओजमध्ये कव्हर करू, सोबत विश्लेषण सुद्धा असतील त्यांचे। तर सर्वात पहिला प्रश्न आहे, या पॅटर्नचा प्रश्न आयोगाने कंबाईनला सुद्धा विचारलेला आहे आणि या पॅटर्नचा प्रश्न विचारू शकते। 2024-25 च्या अर्थसंकल्पात, विशेष करून अंतरिम अर्थसंकल्पात जे प्राधान्यक्रम होते, घटक होते, प्राधान्य घटक, तर असे कोणते घटक होते त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते। तर निवडणूक वर्ष असल्यामुळे 24-25 च्या बाबत एक अंतरिम अर्थसंकल्प आलेला होता, जो 1 फेब्रुवारी 2024 ला आला आणि 1 जुलै महिन्यामध्ये 2024 च्या पूर्ण अर्थसंकल्प आलेला होता। हा जो पॉइंट विचारलेला आहे तर हा विचारलेला आहे आपण अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 बाबत। तोच प्राधान्यक्रम त्यांनी समोर ठेवला का, तर यांना महत्त्व दिलं 24-25 च्या बजेटमध्ये सुद्धा। पहिल्या याच्यामध्ये याला प्राधान्यक्रम होता, 24-25 मध्ये यांना पण सोबत घेण्यात आला, परंतु याच्या सोबत 9 क्षेत्रांना विशेष प्राधान्यक्रम दिलेले होते। किती क्षेत्रांना दिलेले होते? 9। तर ते पॉइंट सुद्धा आपण पाहूया यामध्ये। तर कोणत्या घटकांवर लक्ष केंद्रित केलं, तर गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी, असे किती घटक आहेत? टोटल 4। तर अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 मध्ये एकूण किती घटकांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे? तर 4, गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी। तर सर्व योग्य आहे, पर्याय क्रमांक 4। 2024-25 च्या अर्थसंकल्पामध्ये जो पूर्ण अर्थसंकल्प जुलै महिन्यामध्ये मांडलेला आहे त्यामध्ये 9 क्षेत्रांना प्राधान्यक्रम दिलेला आहे। किती क्षेत्रांना? 9, ज्यामध्ये शेतीमधील उत्पादकता आणि लवचिकता वाढविणे, रोजगार व कौशल्य यावर भर देणे, सर्वसमावेशक मनुष्यबळ विकास आणि सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, ऊर्जा सुरक्षा, पायाभूत विकास, इनोव्हेशन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, नवीन युगातील सुधारणा, अशा एकूण किती क्षेत्रांना प्राधान्य दिलेलं आहे? 9 क्षेत्रांना। तर हे 9 क्षेत्र एक वेळ तुमच्या नजरेखालून जाऊ द्या, या पॅटर्नमध्ये प्रश्न आलेला आहे, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा। करंट अप्रोचला, करंट बजेटवर आपल्याला ॲव्हरेज प्रिलिम्सला एक प्रश्न आलेला आहे 21, 22 आणि 23 च्या एक्झाम्सला, जुने आपण जर PYQ बघितले तर, त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा। दुसरा पॉइंट आहे, इथं एक्सप्लेनेशन बघा पहिल्याच प्रश्नाचं। अंतरिम अर्थसंकल्प 2024-25, अंतरिम अर्थसंकल्प इंटरिम बजेट 24-25 मध्ये निर्मलाताई सीतारामन ज्या आपल्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत, यांनी ज्ञान या शब्दावर फोकस केलेला होता। ज्ञान मध्ये गरीब, युथ, अन्नदाता आणि नारी याला सर्वोच्च प्राधान्य दिलेलं आहे। गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता। अन्नदाता म्हणजेच कोण? शेतकरी। या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं होतं अंतरिम अर्थसंकल्प 24-25 आणि पूर्ण अर्थसंकल्पामध्ये हे 9 क्षेत्र प्राधान्यक्रम आहेत। हे दोन्ही पॉइंट चांगले लक्षात ठेवा 100%। 24-25 च्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या मंत्रालयां व योजनांवर सर्वाधिक पैसे मंजूर करण्यात आले? तर सर्वाधिक कुठल्या मंत्रालयाला पैसे दिले आहेत? तर संरक्षण मंत्रालय। यावर आपला नेहमीच खर्च कसा होत असतो? जास्त होत असतो। आणि कोणती योजना? तर मनरेगा योजना। मनरेगा ही योजना, नरेगा आपण तिला म्हणतो, ज्याबाबत नरेगा ऍक्ट कधी आणण्यात आलेला आहे? 2005। या योजनेबाबत आपण मागच्या व्हिडिओजमध्ये डिटेल सांगितलेल्या योजनांचा एक स्पेशल व्हिडिओ आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्या। संरक्षण मंत्रालय आणि मनरेगा योजना यावर सरकारचे खर्च कसे झालेले आहेत? जास्त। संरक्षण मंत्रालय 2024-25 पूर्ण अर्थसंकल्प बाबत मी बोलत आहे, 4,54,773 कोटी रुपये संरक्षण मंत्रालयाला अंदाजे हा खर्च अपेक्षित आहे 24-25 साठी। आणि ग्रामीण विकासासाठी दुसऱ्या क्रमांकाचा 2,65,808 रुपये। आता हे करोडमध्ये हा जो डेटा आहे हा सहसा विचारला जात नाही, फक्त संरक्षण मंत्रालय लक्षात ठेवा आणि नरेगा योजना लक्षात ठेवा, 86,000 कोटी रुपये। तर आपल्याला सहसा ह्या फिगर्स विचारत नाहीत, पण आपल्याला मंत्रालय आणि कुठली योजना आहे ते मात्र विचारल्या जाऊ शकते।
नेक्स्ट आहे 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये सायन्स टेक संदर्भात, विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भात करण्यात आलेल्या ज्या तरतुदी आहेत याबाबत अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. सायन्स टेक बाबत अयोग्य पर्याय. देशभरात 12 इंडस्ट्रियल पार्क उभारण्याची काय केलेली आपण घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये उपग्रह, अवकाश आणि उपग्रह म्हणजे स्पेससाठी, स्पेस टेक्नॉलॉजी यासाठी उद्योग उभारण्यात येणार आहेत. म्हणजे स्पेस संदर्भात जे प्रोडक्शन आहे त्या संदर्भातील उद्योग आपल्याला उभारायचे आहेत. किती इंडस्ट्रियल पार्क संदर्भात सांगितलेलं आहे? 12. भारताने 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानक, जिथं स्पेस संदर्भातच तरतूद आहे ही सुद्धा, अवकाश स्थानक उभे करण्याचे आणि 2040 पर्यंत अंतराळ चंद्रावर पाठवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे. लक्षात ठेवा 2040-2035. अवकाश क्षेत्रासाठी 13,000 कोटी रुपयांची विशेष तरतूद केलेली आहे. तर हे सर्व तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे, यापैकी नाही. पर्याय क्रमांक 4. तर यामध्ये पहा 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये सायन्स टेक या संदर्भात सर्वात मोठी तरतूद करण्यात आली व्हेंचर कॅपिटल. आता व्हेंचर कॅपिटलचा अर्थ होते जे सायन्स टेक बाबत एखादी स्टार्टअप कंपनी असेल आणि तिच्याकडे तेवढी भांडवल नसेल पण त्यांची आयडियाज ही इनोव्हेटिव्ह असेल, अशा वेळेस त्या स्टार्टअप कंपनीमध्ये फंड दिला जात असतो. तर तो फंड जो आहे पुढील 10 वर्षामध्ये 5 पटीने वाढवण्याचा प्रयत्न करणे आणि 1,000 कोटी रुपयाचा व्हेंचर कॅपिटल फंड उभारण्याची तरतूद केलेली आहे. 1,000 कोटी रुपये व्हेंचर कॅपिटल फंड. तर व्हेंचर कॅपिटलचा अर्थ होते जी स्टार्टअप कंपनी आहे, इनोव्हेटिव्ह आयडियाज आहेत, त्यांना सुरुवातीच्या काळात जे भांडवल प्रोव्हाइड केलं जातं त्याला काय म्हटलेलं आहे? व्हेंचर कॅपिटल. अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड, मूलभूत संशोधनासाठी जे बेसिक बऱ्यापैकी रिसर्च असेल यासाठी केंद्र सरकार अनुसंधान नॅशनल रिसर्च फंडची उभारणी करणार आहेत. अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड हा कशा संदर्भात? तर बेसिक रिसर्च संदर्भात आहे. सोबतच विविध विद्यापीठं असतील, महाविद्यालय, संशोधन संस्था, संशोधन प्रयोगशाळांमध्ये मूलभूत संशोधनांसाठी विभाग संशोधन केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवा. अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड ही एक तरतूद करण्यात आलेली आहे. आतमध्ये सहसा आपल्याला खूप जास्त आतमध्ये गेलेले नाहीत बजेटचे प्रश्न, पण वरून काही पॉईंट्स आपल्याला माहीत असले पाहिजे. बाबा अनुसंधान नॅशनल रिसर्च फंड हा खालीलपैकी कोणत्या बजेटमध्ये घोषणा केलेली होती? कोणत्या बजेटमध्ये केलेली आहे? 24-25 मध्ये केलेली आहे. भारताने 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानक उभे करण्यासाठी 2040 पर्यंत, आपण हा पॉईंट आताच पाहिला, हा प्रश्नामध्येच आहे. 12 इंडस्ट्रियल पार्क हा पण एक पॉईंट चांगला लक्षात ठेवा. किती ठिकाणी इंडस्ट्रियल पार्क उभारले जाणार आहेत? 12 इंडस्ट्रियल पार्क जे स्पेस संदर्भात, प्रोडक्शन संदर्भात काम करणार आहेत. आणि हा आपण पॉईंट बघितला आहे. म्हणजे हेच पर्याय क्रमांक किती आहे याचं? 4. ही तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. नेक्स्ट आहे 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्राचा बजेटबाबत हा प्रश्न आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प आपण दोन्ही बाजूचे पॅरलली कव्हर केलेले आहेत, त्यामुळे दोन्ही पॉईंट चांगले लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो आहे या संदर्भात महिलांसंबंधी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत अयोग्य पर्याय निवडायचा आहे. हा कोणा संदर्भात आहे? महिला संबंधी. विशेष करून जेंडर बजेटला सुद्धा हा लिंक करतो. 1 मे 2024 नंतर, डेट लक्षात ठेवा, 1 मे 2024 नंतर, खास करून महिना आणि वर्ष लक्षात ठेवा. मे 2024 नंतर जन्माला आलेल्या व्यक्तींच्या नावांच्या शासकीय दस्तऐवजामध्ये आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आले. तर आईचा नाव आपल्या नावासोबत जे जोडलेलं असणार आहे, कधीपासून तरतूद करण्यात आली आहे? मे 2024 पासून तरतूद करण्यात आलेली आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. लक्षात ठेवा, मोफत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. ओके. आणि हे वर्षाला किती आहे? 3 आहेत. आधी एक उज्ज्वला योजना आहे गॅस सिलेंडर बाबत, जी केंद्राची आहे 2016ची. केंद्राची अन्नपूर्णा एक योजना आहे जी 2001 ची आहे. 2001 ची. परंतु या अन्नपूर्णा योजनेचं केंद्राचं जे उद्दिष्ट आहे 65च्या वरील जे वृद्ध लोक आहेत, 65च्या वरील वृद्ध लोक यांना महिन्याला 10 किलो मोफत धान्य दिलं जाते. ज्या वृद्ध लोकांना कोणतेही पेन्शन मिळत नाही आणि 10 किलो धान्य हे मोफत जे आहे, ज्या असे वृद्ध की ज्यांना कुठलंही पेन्शन मिळत नाही त्यांच्यासाठी ही तरतूद आहे. मग केंद्राची अन्नपूर्णा योजना आणि महाराष्ट्राची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ह्या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ही गॅस सिलेंडर बाबत आहे आणि केंद्राची अन्नपूर्णा योजना जी आहे तर ती अन्न सुरक्षेबाबत आहे. विशेष करून त्यामध्ये 10 किलो मोफत अन्न दिलं जाते. त्यानंतर उज्ज्वला योजना ही केंद्राची आहे जी गॅस सिलेंडर बाबतच होती. ओके.
आई योजना अंतर्गत पर्यटन क्षेत्रातील महिलांना, लघु उद्योजकांना 15 लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे। विशेष लक्षात ठेवा, आई ही योजना कोणत्या बजेटमध्ये घोषणा केलेली आहे? महाराष्ट्र अर्थसंकल्प 24-25 मध्ये आई योजनेअंतर्गत कोणती तरतूद त्यामध्ये केलेली आहे? तर पर्यटन क्षेत्रासाठी तरतूद केलेली आहे आणि किती लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याची घोषणा आहे? 15 लाखापर्यंत। ते सर्व स्टेटमेंट बरोबर आहे, यापैकी नाही। महिलांबाबत ज्या तरतुदी केलेल्या आहेत 24-25च्या महाराष्ट्र अंतरिम अर्थसंकल्प आहे हा महाराष्ट्राचा। यामध्ये महिलांबाबत पहिला आहे माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, जी खूप जास्त प्रसिद्ध झालेली योजना होती। यामध्ये बघा 21 ते 65 वयोगट लक्षात ठेवा। आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना दरमहा यामध्ये तरतूद आतापर्यंत व्हिडिओ बनवत आहे तोपर्यंत 1500 रुपये आहे। भविष्यात कदाचित यामध्ये वाढ करण्याची सुद्धा तरतूद होऊ शकेल। दुसरी आहे महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी पिंक ई रिक्षा। पिंक ई रिक्षा ही कोणासंदर्भात आहे? तर महिलांसंदर्भात सुरू केलेली योजना आहे। 24-25चा बजेट। महिला लघु उद्योजकांसाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना, लक्षात ठेवा पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही अर्थसंकल्प 2024-25 मध्ये घोषणा केलेली आहे। तसेच 52 लाख कुटुंबांना, लक्षात ठेवा 52 लाख कुटुंब, वर्षातले 3 गॅस सिलेंडर मोफत देण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। ह्या मेजर 4 स्कीम आहेत महिलांबाबत। विशेष करून एक आई योजना आहे। अशा 5 स्कीम ज्या महिलांबाबत अनाउन्स केलेल्या आहेत। महाराष्ट्र अर्थसंकल्प 24-25चा अर्थसंकल्प हा केंद्रीय पूर्ण बजेट संदर्भात प्रश्न विचारलेला आहे। केंद्रीय अर्थसंकल्प यामध्ये बघा परदेशी कंपन्यांवरील कॉर्पोरेट कराचा दर, कॉर्पोरेट कराचा अर्थ होते कंपनी कर किंवा निगम कर किंवा प्रमंडळ कर, हा 40% 15% करण्याची घोषणा केलेली आहे। हे चुकीचं आहे। 40 वरून किती पाहिजे? इथं 35%। चांगलं लक्षात ठेवा, 40 वरून 35 पाहिजे। पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे। दुसरा आहे विदेशी उद्योगांचा भांडवली कर, भांडवली नफ्यावर जो कर मिळणार आहे विदेशी उद्योजकांना, हा कॉर्पोरेट कर बाबतचा पहिली लाईन आहे। दुसरा आहे भांडवली नफा कर, जे भांडवली वस्तूंच्या खरेदी विक्रीपासून प्राप्त होत असतो, त्याचा प्रस्ताव आहे फक्त 30 वरून किती आहे? 25। म्हणजे ही तरतूद वेगळी आहे, ही भांडवली कराबाबत आहे आणि ही कंपनी कराबाबत आहे। म्हणजे दोन्ही तरतुदी परकीय कंपन्यांसाठीच आहे, पण वरची जी तरतूद आहे ही एक्झामला येण्याची शक्यता जास्त आहे। ओके, ही चांगलं लक्षात ठेवा। परकीय कंपन्यांचा कंपनी कराचा दर 40 वरून कितीवर आणण्याबाबत तरतूद केलेली आहे? 35%पर्यंत। स्टार्टअप कंपन्यांना द्यावा लागणारा एंजल टॅक्स रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। एंजल टॅक्स हा केव्हा सुरू करण्यात आला होता? 2012ला सुरू करण्यात आला होता आणि हा रद्द कधी झालेला आहे? 2024-25च्या अर्थसंकल्पामध्ये झालेला आहे। एंजल टॅक्स कशा संदर्भात आकारला जातो? ज्या स्टार्टअप कंपन्या आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते। स्टार्टअप कंपन्यांमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलेली असेल आणि जी इन्व्हेस्टमेंट आहे ते इन्व्हेस्टमेंटचं मूल्यांकन हे मार्केट प्राइसपेक्षा जास्त असेल, जी गुंतवणूक केलेली आहे या गुंतवणुकीचं मूल्यांकन बाजारभावापेक्षा जर जास्त असेल मार्केट प्राइसपेक्षा, तेव्हा अशा इन्व्हेस्टमेंट केलेल्या स्टार्टअप कंपन्यांवर हा एंजल टॅक्स होता। एंजल टॅक्स 2012 पासून सुरू केलेला होता, परंतु या वर्षीच्या बजेटमध्ये 24-25 मध्ये निर्मलाताई सीतारामन यांनी हा कर एंजल टॅक्स काय केलेला आहे? रद्द केलेला आहे। तर पर्याय क्रमांक योग्य पर्याय जे आहेत हे आहेत ब आणि क। पहा, कॉर्पोरेट टॅक्स परकीय कंपन्यांसाठी 40 वरून 35 करणे, तसेच एंजल टॅक्स जो आहे 2012 पासून सुरू केलेला तो रद्द करण्याची तरतूद आहे। भांडवली कर जो आहे विदेशी उद्योगांचा हा 30 वरून 25 करण्याचा प्रस्ताव आहे, पण हे तरतूद झालेली नाही, त्यामुळे इथं जास्त डोकं लावण्याची गरज नाही। पण हे 100% लक्षात ठेवा, 40 वरून 35 आणि एंजल टॅक्स हे काही करंटचे काही पॉईंट सुद्धा मी इथं ऍड केले। पहा, आयकरासंदर्भात जे दर आहेत, आयकराचे जे स्लॅब आहेत, आयकराचे स्लॅब यामध्ये स्टँडर्ड डिडक्शन ही 75,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली होती 24-25च्या अर्थसंकल्पानुसार। ओके, 75,000 रुपयापर्यंत स्टँडर्ड डिडक्शन। त्यानंतर टॅक्सचे रेट बघा, 3 लाखापर्यंत 0% टॅक्स असणार आहे। 3 ते 7 लाख 5%, 7 ते 10 लाख 10%, 10 ते 12 लाख 15%, इथून 5-5% वाढ होत चालली आणि 15 लाखाच्या वर किती टक्के असणार आहे? 30%, 12 लाख ते 15 लाख किती असणार आहे? 20%। करंट 2024-25च्या बजेटनुसार जर जोड्या लावांच्या बाबत आयकराचे दर एका साईडला आणि पर्सेंट वेगळ्या साईडला असेल तर हे आपल्याला विचारू शकते। दुसरा एरिया आहे
आयकर मुक्त मर्यादा भारतामध्ये किती लाखापर्यंत आहे तर 3 लाखापर्यंत आहे. आयकराचे मिनिमम रेट हा 5% आणि मॅक्झिमम किती आहे 30%. हाही प्रश्न आलेला आहे या पॅटर्नमध्ये. तर हा एक पॉईंट चांगला लक्षात ठेवा. तसेच भारत सरकारला जो महसूल जमा होणार आहे अर्थसंकल्प 2024-25 नुसार, भारत सरकारकडे जो महसूल जमा होणार आहे अर्थसंकल्प 2024-25 नुसार, त्यामध्ये सर्वाधिक महसूल कोणत्या भागातून येणार आहे? कर्ज व इतर दायित्व किंवा लोन अँड अदर लायबिलिटीज जे आहेत त्यामध्ये 27% अपेक्षित आहे महसूल जमा होणे. सोप्या भाषेत कर्ज उभारणीतून 27% येण्याची शक्यता आहे. आयकर यापासून 19% आहे, जीएसटी पासून 18% आहे आणि कंपनी करापासून 17% आहे. जर आपल्याला एकूण महसूल म्हटलं तर एकूण महसुलामध्ये महसुली पण येते आणि भांडवली पण येते. महसुली उत्पन्न प्लस भांडवली जमा. त्यामुळे असा जर प्रश्न आलेला एक वेळ तर आपल्याला कर्ज आणि इतर देणी हे उत्तर द्यावं लागेल 27%. जर आपल्याला कर महसूल विचारलं तर कर महसुलामध्ये सर्वाधिक महसूल कोणता मिळेल तर आयकर हे उत्तर द्यावं लागेल 19% 24-25च्या बजेटनुसार. एकूण महसूल जर म्हटलं आपल्याला तर कर्ज आणि इतर देणी एकूण महसुलामध्ये महसुली उत्पन्न प्लस भांडवली दोन्ही येते. आणि फक्त कर महसूल जर म्हटलं भारत सरकारला कर महसुलात सर्वाधिक महसूल कशापासून मिळेल तर आयकरापासून 19% मिळणार आहे. आणि जर आपल्याला करांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असं जर विचारलं तर प्रत्यक्ष करापासून जास्त मिळेल. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. कर म्हटलं तर आयकर, जीएसटी, कंपनी कर, तर यामध्ये आयकर, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचा तुलनात्मक जर प्रश्न विचारलेला असेल असे पॅटर्नचे प्रश्न आहेत त्यामुळे प्रत्यक्ष कर उत्तर द्या. आणि एकूण महसूल जर म्हटलेलं असेल, एकूण महसूल म्हणजे भारत सरकारला महसुलामध्ये 24-25 नुसार सर्वाधिक महसूल कोणत्या घटकापासून येणार आहे तर कर्ज आणि इतर देणी किती टक्के आहे ते 27% आहे. फिस्कल डेफिसिट पहा 24-25च्या अर्थसंकल्पानुसार राजकोषीय तूट ही आयोगाची खूप आवडती असते. राजकोषीय तूट ही जीडीपीच्या तुलनेत 4.9% राहणार एवढा अंदाज आहे. आणि नेक्स्ट इयर साठी बजेटेड इयरच्या समोरचं इयर यासाठी 4.5% एवढं टार्गेट केलेलं आहे. रेंज लक्षात ठेवा 4.5 ते 9च्या दरम्यानची ऑप्शन्समध्ये भेटून जाईल. चलनवाढीचा दर स्थिर चलनवाढ ही 4% ठेवण्याचा प्रयत्न आहे. तसेच मूळ चलनवाढ ही किती टक्क्यांपर्यंत 3% ठेवण्याचा प्रयत्न आहे. तर हे काही पॉईंट्स आहेत हे की आपल्याला ऑप्शन्समध्ये बऱ्यापैकी असतात. तर जीडीपी संदर्भात राजकोषीय तूट 2024-25 नुसार किती टक्के टार्गेट ठेवलेलं आहे 4.9 पर्यंत असणार आहे हे टार्गेट ठेवलेलं आहे. नेक्स्ट आहे 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये भारताच्या ग्रामीण विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींबाबत योग्य पर्याय ओळखायचा आहे. ग्रामीण विकास ओके. आदिवासी समाजांसाठी आर्थिक सामाजिक स्थिती सुधारणा करण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान याबाबत घोषणा केलेली आहे. हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा. हा आदिवासी बांधवांसाठी ही एक मोठी योजना सुरू करण्याचे प्रस्तावित केलेला आहे. प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान हे स्टेटमेंट बरोबर आहे. 25,000 गावांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा 4थ्या टप्प्याच्या रस्त्याच्या माध्यमातून जोडले जाणार आहे. लक्षात ठेवा 25,000 गाव. कितवा टप्पा हा 4था टप्पा. पंतप्रधान आवास योजना 2.0 पंतप्रधान आवास योजना 2.0 3 कोटी अतिरिक्त घरांचे बांधकाम केले जाणार आहे. PMAY ह्या 2 योजना आहेत. एक रुरलची आहे. रुरलची ही कधीची आहे 2015ची आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही कधीची आहे 16ची. प्रधानमंत्री आवास योजना अर्बन शहरीची ही 2015ची आहे. त्यांचा आता 2.0 हा टप्पा सुरू झालेला आहे. वरीलपैकी सर्व. तर 24-25 संदर्भात पहा ग्रामीण विकासाच्या मार्ग प्रशस्त करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये 2.66 लाख कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली. गरजेचं नाही तेवढं. तब्बल 25,000 गावांना प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्यामध्ये माध्यमातून जोडल्या जाणार आहे. हे लक्षात ठेवा. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 2000ची आहे. 500 लोकसंख्या असलेलं गाव सपाट प्रदेशातील बारमाही रस्त्यांनी जोडणे आणि 250 लोकसंख्या असलेलं गाव दुर्गम आणि डोंगराळ भागातील हे बारमाही रस्त्यांनी जोडणे. यासाठी 2 निकष होते. सपाट प्रदेशासाठी लोकसंख्या असेल तर 500 लोकसंख्येचं गाव असेल तिथं डांबरी सडक करणे आणि 250 डोंगराळ आणि दुर्गम भागातील असेल अशा ठिकाणी डांबरी रस्ते पोहोचविणे. सध्या PMGSYचा 4था टप्पा सुरू झालेला आहे. यामध्ये किती हजार गावांना टार्गेट केलेलं आहे तर 25,000 गावांना टार्गेट केलेलं आहे. प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान हे शेड्यूल्ड ट्राइब्स किंवा आदिवासी बांधवांसाठी आहे. 63,000 गावे यामध्ये टार्गेट केलेले आहेत. टोटल लक्षात ठेवा 63,000 गावे आणि सोबतच
5 कोटी एसटी बांधवांना, शेड्यूल ट्राईब्स बांधवांना, आदिवासी बांधवांना याचा फायदा मिळणार आहे. गावं 63,000 आणि 5 कोटी आदिवासी बांधवांना या योजनेचा फायदा देण्याचं टार्गेट केलेलं आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये, हा महाराष्ट्राच्या बजेटनुसार प्रश्न आहे, मुख्यमंत्री वयोश्री योजना या संदर्भात योग्य विधान ओळखा. वयोश्री योजनेबाबत आहे. या योजनेची सुरुवात फेब्रुवारी 2024 मध्ये सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत करण्यात आली. स्टेटमेंट बरोबर आहे. कमाल 2 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकांना 3,000 रुपये एक रकमी थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा करणे. लक्षात ठेवा, 2 लाख वार्षिक उत्पन्न मर्यादा आहे आणि 65च्या वरील लोकांसाठी हा लाभ आहे आणि 3,000 रुपये. या रकमेचा उपयोग कशासाठी आहे तर पहा, अपंगत्व, अशक्तपणा यांचे निराकरण करण्यासाठी तसेच आवश्यक उपकरणे खरेदी करण्यासाठी त्यांना देण्यात येणार आहे. तर वरीलपैकी सर्व स्टेटमेंट योग्य आहे. पर्याय क्रमांक 4. ज्येष्ठांसाठी काही ज्या योजना आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते, सीएम, त्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काही निर्णय घेण्यात आलेले होते. यामध्ये बघा, 2 लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येईल मुख्यमंत्री वयोश्री योजनेसंदर्भात. याची अंमलबजावणी ग्रामीण भागासाठी कलेक्टर करतील, जिल्हाधिकारी, आणि शहरी भागासाठी जे आयुक्त असतील, मनपा वगैरे, हे करणार आहेत. पात्र लाभार्थ्यांना 3,000 रुपये वार्षिक एक रकमी लाभ त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. म्हणजे हेच पॉइंट्स आहेत. 24-25च्या महाराष्ट्र अर्थसंकल्पाबाबत हा प्रश्न आहे. सुरू करण्यात आलेली योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना किती वर्षांच्या वरील? 60 वर्षांच्या वरील लोकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांना ही योजनेचा लाभ मिळवून देणे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, युवा प्रशिक्षणार्थ्यांना दरमहा 10,000 रुपयापर्यंत वित्तीय सहाय्य. मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, शेतकऱ्यांना पीक वीज पुरवठा देण्यासाठी ही योजना, जेणेकरून दिवसा देखील वीज उपलब्ध होणार आहे. हे सर्व स्टेटमेंट योग्य आहेत. तर यामध्ये बघा, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जुलै 2024 ची आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे. लक्षात ठेवा, मोफत आहे पूर्णपणे. 60 वर्षांवरील असे नागरिक ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे, म्हणजे 2.5 लाख ही मर्यादा ठेवलेली आहे. लाभार्थी महाराष्ट्र राज्यांचे रहिवासी असणे गरजेचं, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांसाठी ही योजना नाही. विकसित भारताच्या विकासासाठी 2024-25च्या बजेटमध्ये, म्हणजेच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये किती क्षेत्रांना प्राधान्यक्रम दिलेला आहे? तर हे 9 क्षेत्र आपण सुरुवातीलाच बघितलेले आहेत. हे 9 क्षेत्र आहेत, यांना प्राधान्यक्रम दिलेला आहे, जे की आपण सुरुवातीच्या पॉईंटमध्ये मी लिहून सांगितलेले आहेत. तर हे लक्षात ठेवा, 9 प्राधान्यक्रम. 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नॅशनल फार्मिंग या संदर्भामध्ये शेतकऱ्यांचा समावेश करण्याचे लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तर अर्थसंकल्प 24-25 मध्ये जो पूर्ण बजेट आहे त्यामध्ये ॲग्रिकल्चरसाठी, तर ह्यामध्ये 1 कोटी शेतकरी याबाबत तरतूद केलेली होती. यामध्ये बघा, ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये नॅशनल फार्मिंग अंतर्गत 1 कोटी शेतकऱ्यांचा समावेश करण्याचे लक्ष ठेवण्यात आले. तर लक्षात ठेवा, 1 कोटी शेतकरी. केंद्र सरकार राज्यांशी भागीदारी करून, म्हणजे केंद्र आणि राज्य हे दोघंही एकत्रित येऊन 3 वर्षात शेतकरी आणि त्यांच्या मालकीच्या कव्हरेजसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा लागू करणार आहे, DPI. ओके. बागायती पिकांच्या नवीन 109, हे पण हे खूप चर्चेत होतं, 109 हाय इल्ड व्हेरायटी, जिथून उत्पादन क्षमता शेतकऱ्यांची वाढणार आहे, अशा उत्पादक आणि हवामान प्रतिरोधक जाती शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी तयार करण्यासाठी प्रस्तावित आहे. तसेच 10,000 बायो इनपुट रिसोर्सेस सुद्धा निर्माण केले जाणार आहेत. तर पॉइंट लक्षात ठेवा, अर्थसंकल्पामध्ये नॅशनल फार्मिंगसाठी किती शेतकऱ्यांचा समावेश करण्याचे लक्ष ठेवलेले आहे? तर 1 कोटी शेतकरी हे टार्गेट ठेवलेलं आहे. नेक्स्ट आहे 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये NPS वात्सल्य हे खूप वेळा रिपीट झालेली आहे. आपल्या योजनांमध्ये पण मी हे घेतलेलं आहे. NPS वात्सल्य खूप चर्चेत राहिलेली योजना आहे. सप्टेंबर 2024 मध्ये अर्थमंत्री निर्मलाताई सीतारामन यांनी अल्पवयीन मुलांसाठी ही योजना सुरू केलेली आहे. तर लक्षात ठेवा, अल्पवयीन मुलं, या योजनेचे उद्दिष्ट लहान मुलांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी लवकरात लवकर काय करण्यात यावे, नियोजन, म्हणजेच यामध्ये पैसे जमा करण्यासंदर्भात सुद्धा ही योजना आहे, जेणेकरून सोशल सिक्युरिटी पर्पजने ही योजना आणलेली आहे. ही योजना PFRDA जे आहे, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांच्या मार्फत ही राबवली जाणार आहे. सर्व स्टेटमेंट योग्य आहे.
तर PFRDA ची स्थापना जी आहे ही 23 ऑगस्ट 2003 ला केलेली आहे. चांगलं लक्षात ठेवा, 23 ऑगस्ट 2003 ला केलेली आहे. NPA वात्सल्य योजना सप्टेंबर 2024. लहान मुलांच्या कुटुंबांना त्यांच्या आर्थिक भविष्यासाठी लवकरात लवकर नियोजन करणे सोपे जावं यासाठी ही योजना आणलेली आहे. PFRDA मार्फत राबवलं जाते. यामध्ये 18 वर्षापर्यंतचे, हा पॉईंट चांगला लक्षात ठेवा, NPS वात्सल्य योजनेमध्ये लहान मुलं जे आपण म्हणत आहे हे यांचा क्रायटेरिया किती आहे? 18 वर्षापर्यंत, 18 वर्षापेक्षा कमी. अल्पवयीन नागरिक या योजनेचा भाग बनू शकतील. त्यांचे पालक असतील किंवा त्यांचं लहान मुलांचं ज्यांच्यावर अवलंबित्व आहे असे लोक त्या मुलांसाठी पैसे गुंतवू शकतील. या योजनेत योगदान देऊन मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्या सेव्हिंग संदर्भात तरतुदी करण्यात याव्यात, तसेच भविष्यासाठी नियोजन करण्यात यावे यासाठी NPS वात्सल्य ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. कोणामार्फत राबवली जाते? तर PFRDA मार्फत राबवली जाते. आणि PFRDA ची स्थापना ही कधीची आहे? 2003 ची आहे. लहान मुलं म्हणजे त्याचा क्रायटेरिया किती वर्षापर्यंत आहे? 18 वर्षापर्यंत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2024 मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे उद्दिष्ट काय ठेवण्यात आलेले आहेत? तर बघा, पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना यामध्ये पहिलं दिलं आहे अन्न सुरक्षा वाढविणे, शाश्वत शेतीला प्रोत्साहन, ग्रामीण भागातील शेतीचा विकास करणे. तर पहिलं आणि दुसरं, तर पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे, त्याचं विश्लेषणामध्ये आपल्याला कळेल. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना ऑक्टोबर 2024 मध्ये ही सुरू करण्यात आलेली आहे. ऑक्टोबर 2024 जे बजेटमध्ये चर्चेत होती. अन्न सुरक्षा वाढवण्यासाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राष्ट्रीय कृषी विकास योजना कृषी उन्नती योजनेला मंजुरी देण्यात आलेली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणार, तर कृषी उन्नती योजना ही अन्न सुरक्षेबाबत प्रोत्साहन देणार आहे. कृषी उन्नती योजना ही अन्न सुरक्षेबाबत आहे, तर पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना ही शाश्वत शेतीला विशेष करून प्रोत्साहन देणार आहे. तर अशा दोन भाग इथं लक्षात ठेवा. पंतप्रधान राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि कृषी उन्नती योजना. आता इथं अपेक्षित आपल्याला जो प्रश्न आहे तो काय आहे? तर ही योजना केव्हा सुरू झाली? योजना केव्हा सुरू झालेली आहे? तर ऑक्टोबर 2024 मध्ये. 2024-25 च्या आर्थिक पाहणीमध्ये कोणत्या राज्यामध्ये FDI संदर्भात हा प्रश्न आहे. FDI सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आलेला आहे? तर 24-25 यानुसार जर आपण बघितलं असेल, 24-25 चा अर्थसंकल्प म्हणूया इथं आपण, कारण की आर्थिक पाहणी अहवाल हा कधीचा आहे? 23-24 चा. 24-25 चा आर्थिक पाहणी अहवाल हा 1 वर्षांनी मागे असतो. प्रश्न फ्रेमिंग मध्ये थोडा चुकलेला आहे. आर्थिक पाहणी अहवाल हा मागे असतो. जेव्हा 25-26 चा बजेट येईल त्याच्या आधी 24-25 ची इकॉनॉमिक सर्वे असतो. ओके, तर इथं बघा 24-25 च्या अर्थसंकल्प किंवा 23-24 च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार, ओके 23-24 च्या आर्थिक पाहणी अहवालानुसार कोणत्या राज्यामध्ये FDI सर्वाधिक आलेला आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आलेला आहे. तर FDI सर्वाधिक 23-24 आर्थिक पाहणी अहवालानुसार सर्वाधिक FDI हा कुठे आलेला आहे? महाराष्ट्र, त्यानंतर तामिळनाडू, गुजरात आणि कर्नाटक. त्यामधलं महाराष्ट्र हे 100% लक्षात ठेवा. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे हा फॅक्ट्स बेस असणार आहे. ज्या फॅक्ट्स आपल्याला FDIच्या महत्त्वाच्या आहेत आणि व्यापाराच्या आणि इतरही काही फॅक्ट्स आहेत ज्यांना काय कुठं कुठं 10 वर्ष झालेले आहेत, कुठं कुठं 50 वर्ष झालेले आहेत, त्या महत्त्वाच्या फॅक्ट्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. 24-25 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आलेले आर्थिक विकास महामंडळ हे सर्व पॉइंट्स आपल्या महाराष्ट्र बजेटमधल्या संदर्भात आहे. महाराष्ट्र बजेट. परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे कोणासाठी स्थापन केलेलं आहे? तर हे ब्राह्मण समाजासाठी केलेलं आहे. संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे सोनार समाजासाठी आहे. श्री कन्यक्का आर्थिक विकास महामंडळ हे आर्य वैश्य समाजासाठी आहे. स्टेटमेंट बरोबर आहे. वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे राजपूत समाजासाठी आहे. तर हे कोणत्या समाजासाठी कुठलं आहे हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. 24-25 च्या अर्थसंकल्पात घोषणा म्हणजे कुठला अर्थसंकल्प? हा महाराष्ट्र अर्थसंकल्प 24-25 नुसार हा आपण प्रश्न इथं कव्हर केलेला आहे. तर सर्व पर्याय इथं योग्य आहे. तर यामध्ये बघा, परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवक आणि युवती दोघांसाठी सुद्धा आहे आणि या अंतर्गत आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. याचं मुख्यालय कुठं आहे? तर पुण्याला आहे. ओके, दुसरं बघा, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे सोनार समाजासाठी, याचं मुख्यालय मुंबई येथे आहे. महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ हे राजपूत समाजासाठी, याचं मुख्यालय कुठं आहे? संभाजीनगर येथे आहे.
कन्यक्का आर्थिक विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर येथे आहे. कुठल्या? आर्य वैश्य समाजातील दुर्बल घटकांसाठी. सर्वांसाठी कॉमनच आहे, दुर्बल घटक आणि युवक युवती. त्यामुळे फक्त यांची विशेष करून मुख्यालय चांगले लक्षात ठेवा. बाकी आणि कुठल्या समाजासाठी ते लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे मुख्यमंत्री ग्राम सडक योजना. एक प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आपण बघितली, ही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही केव्हा सुरू झाली? तर ही 2015 ला सुरू झालेली आहे. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही 2000 ला सुरू झालेली आहे. ही 2015 ची आहे आणि ती 2000 सालची आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा चौथा टप्पा सुरू झाला. तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा तिसरा टप्पा अनाऊन्स केलेला आहे अर्थसंकल्प महाराष्ट्राचा 2024-25 मध्ये. 23,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची यामध्ये तरतूद केलेली आहे. तर ही योजना कोणत्या वर्षापासून सुरू झाली? तर ही योजना 2015 पासून सुरू झालेली आहे. 28 ऑक्टोबर 2015 ला सुरू झालेली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना हिचा चौथा टप्पा 25,000 गावे आणि या अंतर्गत 23,000 गावे तरतूद केलेली आहे. जिथं PMGSY अंतर्गत जी गावे जोडलेली नसतील अशा ठिकाणी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बऱ्यापैकी काम करत असते. तसेच राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील 500 पेक्षा जास्त व आदिवासी क्षेत्रातील 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या न जोडलेल्या उर्वरित वाड्यांवर त्या जोडणीसाठी नवीन जोडणी करणे. सोप्या भाषेमध्ये ज्या ठिकाणी PMGSY अंतर्गत रस्ते पोहोचले नाहीत किंवा इतरही काही ठिकाणी अजूनही रस्ते पोहोचलेले नसतील, 250 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या व न जोडलेल्या म्हणजे अशा ठिकाणं की ज्या ठिकाणी अजूनही रस्ते पोहोचलेले नाहीत PMGSY अंतर्गत आणि इतरही योजनांअंतर्गत, अशा ठिकाणी या योजनेअंतर्गत रस्ते पोहोचवणे. 24-25च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील तिसरा टप्पा किती हजार किलोमीटरसाठी अनाऊन्स केलेला आहे? 23,000 किलोमीटरसाठी अनाऊन्स केलेला आहे. तर यामध्ये ज्या काही प्रमुख तरतुदी होत्या तर त्या लक्षात ठेवा. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही कधी सुरू झाली आणि तिचा कितवा टप्पा सुरू झाला? तिसरा. त्यानंतर विकास महामंडळ लक्षात ठेवा. त्यानंतर FDI सर्वाधिक आर्थिक पाहणी अहवाल 23-24 नुसार हे करेक्शन लक्षात ठेवा. त्यानंतर वात्सल्य योजना ही चांगली लक्षात ठेवा. हे 9 प्राधान्यक्रम. आपल्याला प्राधान्यक्रमांवर सुद्धा प्रश्न चांगलेच विचारलेले आहेत आधी, त्यामुळे प्राधान्यक्रम वाचून ठेवा चांगले. ह्या महाराष्ट्र सरकारच्या बजेटनुसार योजना. तर एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला सांगून देतो, हे पण टॅक्स बाबतच्या तरतुदी आहेत. ओके, महत्त्वाचा पॉईंट सांगून देतो की आपल्याला सहसा जे माझे ॲनालिसिस आहेत PYQ नुसार सांगतो की आपल्याला सहसा केंद्रीय अर्थसंकल्पानुसार प्रश्नांची संख्या थोडी जास्त आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्प थोडा रिव्हिजनसाठी थोडा तगडा ठेवा. मेन्सला महाराष्ट्र अर्थसंकल्पानुसार थोडे प्रश्नांची संख्या आढळते. त्यामुळे प्रीनुसार आणि मेन्सनुसार जर वर्गीकरण केलं तर केंद्रीय अर्थसंकल्प जो ॲपमध्ये मी अपलोड केलेला आहे त्यामुळे तो तिथूनच व्यवस्थित करणं गरजेचं आहे. ज्यांचं केलेलं नसेल त्यांनी एक वेळ बघून घ्या. अजूनसुद्धा वेळ गेलेला नाही जेव्हापर्यंत मी व्हिडिओ बनवलेला आहे तोपर्यंत. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.